आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा। एक मराठा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी जय शिवराय। आताच्या जी मराठा समाज जरांगे पाटलाचे आता सध्या जे उपोषण चालू आहे त्याला आमचा गावचा सर्वांचा पाठिंबा आहे आणि त्यांची तब्येत खालावते, त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र आलो आहे आणि आमच्या गावातील सर्व 12 बलुतेदार सर्व समाजाचा जरांगे पाटलांना पाठिंबा आहे। झालेल्या इलेक्शनात मराठा समाजानं फक्त ट्रेलर दावले। जर शासनाने जी दखल जर नाही घेतली तर येणाऱ्या इलेक्शनला मराठा समाज हा सर्व ताकदीनिशी समाज काय आहे हे दावून देईल। याची सरकारने दखल घ्यावी उपोषणाची। निवडणुकीत मराठा खासदार निवडून आलेत पण त्यांनी अजून पाठिंबा दिला नाही किंवा सरकारला काही कळवलेलं नाही। हे शासनाला कळलंय की कुणाच्या पाठिंबामुळे खासदार ज्यादा आलेत, काय झाले, भाजपचा का पिछेहाट झाली, ही सर्व शासनाला कळलेलं आहे। आम्हाला काय कोणाला द्यायचंच नाही म्हणून ना, आमचं काय फक्त विरोध करू नये आणि या उपोषणाची दखल घ्यावी एवढीच मराठा समाजातर्फे इच्छा आहे। तर आज आपल्या मराठाच्या आरक्षणासाठी ही जो योद्धा उपोषणाला बसलेला आहे, आज जवळजवळ 4थी वेळ आहे आणि आज 5वा दिवस आहे। त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होत चाललेली आहे आणि याचा जरासुद्धा ह्या शासनानं विचार केलेला नाही। त्यांनी लवकरात लवकर विचार केला पाहिजे। त्यासाठी आम्ही आज रांजणी ग्रामस्थाच्या वतीनं शंभू महादेव ग्रामदेवता आम्ही त्यांना साकडं करतोय की जेणेकरून आमचा मराठ्यांचा योद्धा हा की खालावलेली परिस्थिती परमेश्वर कृपेने त्यांची राहावी आणि निर्णय शासनानं लवकरात लवकर घ्यावा आरक्षणाचा। कारण आत्तापर्यंत सगळं जे काय केलेलं आहे त्याच्यामध्ये नुसतं बोलाची कडी बोलाचा भात असं शासनानं दिलेलं आहे आणि विनाकारण समाजाचा की दूषित वातावरण निर्माण करण्याचं शासनाचं जे काय असणार रोज बघतोय आपण टी व्ही माध्यमातून। तरी शासनाला आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं प्रामाणिकपणाची विनंती करतोय की त्यांनी या जरांगे पाटील साहेबाच्या उपोषणाचा पाठीमागं चेष्टेवर घालवलं, पण आता तरी कमीत दिवसामध्ये त्यांची प्रकृती जेणेकरून खालावत चाललेले विचार करावा आणि आरक्षण संदर्भामध्ये लवकरात लवकर तातडीनं बैठक घेऊन निर्णय घ्यावा। नाहीतर झालेल्या परिणामाला तुम्ही थोडंसं आत्ता सांगितल्याप्रमाणे की मराठा बांधव कुठल्या बाजूनं कुठल्या दिशेने चाललेत हे काही तर पक्षपात वगैरे नाहीत, परंतु जे आरक्षणासाठी आम्ही लढतो आहोत आणि एक मुठीनं सगळा मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि राहणार आहे। कारण तोच आमचा योद्धा मराठ्यांचा आहे आणि त्यांच्या ते असणाऱ्या आंदोलनाला शासनानं अतिशय लवकरात लवकर गांभीर्याने विचार करावा आणि निर्णय घ्यावा असं आम्ही परमेश्वर चरणी बी विनंती करतो आणि शासनाला विनंती करतो। आणि तसेच आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं आमचे काही 10-20 तरुण जास्तीत जास्त असणाऱ्या आरक्षणासाठी सहकार्यानं हरिरीनं पुढाकार घेतात, त्यांच्याही पाठीशी आम्ही सर्व ग्रामस्थ आहोत। कुठं काय सांगेल त्या ठिकाणी आम्ही मिनिटामध्ये किंवा जिथं असेल तिथून 1 तासाच्या आत आम्ही त्यांच्यासाठी कुठेही उभा राहायला तयार आहोत। तर पुन्हा एकदा परमेश्वर चरणी ग्रामस्थाच्या वतीनं नतमस्तक होतो आणि परमेश्वराला विनंती करतो की जरांगे पाटलाची प्रकृती व्यवस्थित राहावी आणि शासनानंही पुन्हा लवकरात लवकर विचार करावा, त्यांच्या प्रकृतीचा विचार करावा। कारण तो योद्धा आज समाजासाठी लढतोय आणि चुकीचं काही लढत नाही, हक्काचं मागतोय, ते हक्काचं द्यावं अशीच ग्रामस्थाच्या वतीनं पुन्हा एकदा सरकारला आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं ग्रामस्थ सर्व विनंती करत आहोत। कालच मराठा समाजाने शरद पवारांनी नेतृत्व करावं अशी मागणी केलेली आहे। राजकारणी मंडळी जर यात आली तर यशस्वी होईल का अंदाज? कसं आहे माहीत आहे का, मराठा आरक्षण मूळ मुद्दा समाजाचा आहे आणि समाजानं नेतृत्व जरांगे पाटलाकडे सोपवलेलं आहे। सर्व मराठा समाजाचा विश्वास हा जरांगे पाटलानं जिंकलेला आहे। कारण पोटच्या लेकरावनी समाजावर प्रेम करणारा माणूस समाजाला मिळालेला आहे। त्यामुळं राजकारण ही त्याचा विषय वेगळा झाला, ते आपलं मतदान वेगळं झालं। इथं महत्त्वाचा विषय आरक्षण, ह्या आरक्षणासाठी हा मुद्दा आहे आणि ह्यात कोणीही इंटरफेअर करणार नाही आणि जरांगे पाटील त्या फॅक्टरमध्ये कोणालाही घुसू देणार नाही ही सगळ्या समाजाला माहीत आहे। आणि एकमेव आंदोलन हे जरांगे पाटलाच्या दिशेनेच चालू आहे आणि त्यांच्याच दिशेने पुढे जाणार। जोपर्यंत सरकार आपल्याला आरक्षण देत नाही तोपर्यंत समाजाचा रोष हा आहेच आणि हा सगळा विचार ह्या शासनानं करावा आणि जरांगे पाटलाची तब्येत
आवाक्याच्या बाहेर जाऊ नये आणि त्या व्यक्तीला काही शारीरिकदृष्ट्या वेदना होऊ नये याची दखल घ्यावी आणि सगळ्यांनी मिळून सरकारनं मराठ्याला आरक्षण देऊन चांगल्या पद्धतीने आपल्याला स्वतःची किंमत वाढवावी असं समाजाच्या वतीनं आम्ही विनंती करतो आणि सरकारला या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेची आशा आहे की हे सरकार आपल्याला आरक्षण चांगल्या पद्धतीने देईल ही इच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर ह्याच्या पुढं जो नेते मराठी काय निवडून आलेत त्यांनी पण निर्णय घ्यावा. जो मराठा बगलेला जाता उपयोगी नाही, ह्याचं बहुमत जे आहे ते धनाजी पाटलामुळंच तुम्ही आलेला आहे. जो मराठी जे समाज आहे, जो कोण निवडून आले त्यांनी पाठीशी उभं राहावं. आज रांजणीगावच्या शंभू महादेवाच्या पावननगरीमध्ये आज गावातील सर्व मराठा समाज, 12 बलुतेदार समाज या ठिकाणी एकत्र झाला आहे. आमचा राजा जवळजवळ आज 4 ते 5 दिवस झालं उपोषणाला बसला आहे, परंतु सरकार त्याची दखल घेत नाही. त्या सरकारला जागं करण्यासाठी आणि जरांगे पाटलांचे हात बळकट करण्यासाठी हा सर्व समाज आज जरांगे पाटलाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमला आहे. जवळजवळ 8 ते 9 महिने झाले पाटील साहेबांचं उपोषण चालू आहे, परंतु हे जे सरकार आहे हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, प्रत्येक वेळेस फसवतंय. त्यासाठी जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण फक्त मराठा एक झालो तर आपण काय करू शकतो, आपण फक्त पाडायचं. आणि ती भूमिका आज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या मराठा समाजाने केली आणि त्याची परिणिती अशी झाली की सरकारला सुद्धा समजलं जर का मराठा समाज एक झाला तर तो काय करू शकतो. आत्तापर्यंत मराठा समाजाची कोणीही दखल घेत नव्हतं. आज कुठल्या जरी लोकसभेच्या मतदारसंघात बघितलं तर मराठा समाज, गोरगरीब समाज हा एकत्र येत नव्हता, परंतु आज हे सर्व कार्य पाटील साहेबांमुळे शक्य झाले आणि ते कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी आणि मराठ्यांना त्याच्या सगेसोऱ्याचा प्रश्न आणि मराठा आणि कुणबी हा एकच आहे हे सिद्ध होऊन सुद्धा शासन आम्हाला आरक्षण देत नाही. म्हणून त्या आरक्षणासाठी पाटील साहेब आज उपोषणाला बसले. त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज सर्व गावकरी एकत्र झालो. तरी माझी सरकारला नम्र विनंती आहे की लवकरात लवकर पाटील साहेबांची तब्येत ढासळत चाललेली आहे, तरी तुम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊन हा मराठा समाजाला तुम्ही न्याय द्यावा. आणि जर का तुम्ही उपोषण नाही सोडवलं तर हा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा मराठा समाज तुम्हाला आमची ताकद दावल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी मी जाहीर सांगतो.